हाय हॅलो नमस्कार, मी सुरेखा आजच्या नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर कसे आहात सर्वजण? मजेत ना? असेच मजेत राहा, हसत राहा आणि हसत हसत माझा हा छानसा व्हिडिओ बघत राहा। तर आज आहे दीपावली पाडवा, तर तुम्हाला सर्वांना दीपावली पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा। आणि मी आले गावाकडे, तुम्हाला मी आता इथून पुढे गावाकडचे ब्लॉग तुमच्याशी शेअर करणार आहे। तर मी आधी आता दीपावली पाडव्यासाठी यांना ओळून घेणार आहे आधी, आणि त्यानंतर मग मी पुढचं रुटीन तुम्हाला माझं गावाकडचं शेअर करते। आणि तिकडे आमची रुई खेळती बघा। तिला एक मैत्रीण भेटली, ती खेळू राहिली। आणि तिला गावाकडे असं मोकळं खेळायला आवडतं। काल रात्रीपासून जसं आम्ही आलोय तसं ती आमच्या जवळ येतच नाही, असंच मोकळं खेळतीये। म्हणजे तिला गावाकडे आवडतं। शहरामध्ये कसं एक ठेकटं राहतं ना, त्यामुळे ती खेळू राहिली आता। आणि सगळ्यांनी दिवाळीचा मस्त एन्जॉय केला असेल आणि अजूनही करत राहा, आम्ही पण मस्त एन्जॉय करतो। चला मग आता पुढचं रुटीन मी तुमच्याशी शेअर करते। औषध घेतलं, कोरपड आणि कारलं। तिला विचारा तुम्ही काय सांगू राहील? मी औषध घेतलं, कोरपड आणि कारलं। साखर टाकून खाल्ला ना? डायरेक्ट खाल्लाय ना? तसंच खाल्लं ना? कडू कडू खाऊन घेतलं ना? तिच्या मैत्रिणीने गंध लावलाय, त्यामुळे रुई लगेच गंध लावायला आली। लगेच मला सांगायला आली, रुई आई गंध लावायचा। म्हटलं मला वाटलं हिला काही देवाजवळचा तो गंध असतो ते लावायचा आहे का, पण म्हणे नाही, काळा लावायचा आहे। तिला गंध लावला। इथं रुई आणि तिची मैत्रीण खेळत आहे, बघू शकता तुम्ही। आणि इकडं मी लगेच पाडव्याची तयारी करून घेतली, म्हणजे यांना औक्षण करायला सुरुवात केली। कारण कसं मग वेळ पण होऊ नये, त्यामुळं मग औक्षण करायला सुरुवात केली। कारण 10:30 वाजले होते, त्यामुळं म्हटलं लवकर आवरून घेऊ, कारण ते म्हणतात ना चढता दिवस लागला की मग औक्षण करत नाही। म्हणून आम्ही मग दिवाळी पाडवा साजरा केला आणि अगदी साधा सोपा असा आपला साजरा केला, जसं नॉर्मल असतं तसं, खूप काही वेगळं काही केलं नाही। तर इकडं मी आधी यांना ओळून घेतलं। बलिप्रतिपदा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त हा बलिप्रतिपदा म्हणून साजरा करतात। तर या दिवशी नवऱ्याचं औक्षण करतात आणि इडापिडा जाओ, बळीचं राज्य येओ असं म्हणतात। आणि नवऱ्याला उदंड आयुष्य लाभो आणि त्याची भरभराटी हो, यासाठी हा दिवस आपण साजरा करतो। तर आता इथं मम्मी पण पप्पांना ओवाळून घेतीये। आणि ओवाळताना म्हणजे रुईचं काही ना काही मध्ये चाललंच होतं, पण आम्ही तिला दाबून ठेवलं होतं, त्यामुळं तिचा आवाज खूप येत होता। त्यामुळे मी इथं व्हॉइस ओव्हर करते, नाही तर आमचं काही ना काही म्हणजे व्यवस्थित बोलणं चालू होतं। यांना ओळून झालं, मी यांना ओळलं, मम्मीनी पप्पांना ओळून घेतलंय आणि आता ओळून झालंय। आता जेवण करायचे आणि यांचं जे काही रुटीन असेल ते मी तुमच्यासोबत शेअर करते। इकडं बघायचं मेकअप चाललाय। तर आता सगळं म्हणजे झालंय, आता जवळजवळ 10:30 वाजलेत, आता आवरलं। आता पुढचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर करते। पहिल्यांदा ओळून घेतलं, कारण कसं मग नंतर मग वेळ होऊन जाईल म्हटलं। इकडे रुई खेळू राहिली। रुई खेळते का रे? काय काय रे? बकरीचं पिल्लू आहे का? तुला आवडलं का रे बकरीचं पिल्लू? आता भूक लागली आणि स्वयंपाक काही झालेला नाही, त्यामुळे आम्ही घेतलाय नाश्ता करायला। आणि दिवाळीचा नाश्ता हाच असतो तर आपला शेव चिवडा। तर आम्ही नाश्ता करतोय आता। आणि इकडं मम्मी दाखवते तुम्हाला काय करते। इकडे चालली मम्मीची भाजी। तर गावाकडे आल्यावर चुलीवरचं जेवण भेटतं, तर इकडं भाजी करते आणि पोळ्यांचं पीठ मळून ठेवलंय, बघू शकता। आणि हे बघा ही रुई, काय झालं, तिचे पाय भरले बरं का। आता ती पाय धुवायला चालली। थांब, मी पायावर पाणी देते टाकून, ते साबणीचं पाणी, थांब मी दुसरं देते टाकून। हा दगडावरतीच थांब, मी पाणी आणते, थांब। ते बाई आमची रुई पाय धुतीये, तिचे पाय भरले। आणि गावाकडे आल्यावर माती असतीच, त्यामुळे पाय भरतातच, पण तिचं लय अवघड आहे। हा रुई, धुतलेच पाहिजे ना। ते आग इकडे ना पाणीच नाही, पण पाणी कमी येतं इकडं। चल आता ये उचलून घेऊ आता। इकडं मम्मीला उपवास आहे, तर इथं मी भाजतीये शेंगदाणे, कारण मग खिचडी गरम करायची, भूक पण लागली आता। आणि इथं भाजी तयार झाली आता, बघू शकता। आणि मम्मी पोळ्या करतीये, ते दाखवते मी तुम्हाला।
इकडं ऊन पडलं आहे आणि मम्मी करते पोळ्या आणि गरम गरम भाजी झाली आहे. आता आम्ही लगेच जेवायला बसणार आहे, कारण गरम गरम पोळ्या आणि जी भाजी असते ती म्हणजे गावाकडं आल्यावरच असं खायला भेटतं. कारण तिथं असल्यावर कसं आपण करायचं आणि खायचं कंटाळा करतो गरम गरम, त्यामुळे इकडं आल्यावर मग गरम गरम खायला भेटतं. तर आता पोळ्या तर भाजल्या आहे 1-2, तर आता आम्ही जेवायला बसणार आहे. आणि इकडे ह्या 2 पोरी पा हे बा, ह्या 2 मैत्रिणी बरं का. आता इकडं आल्यावर गावाकडं आल्यावर रुईला मैत्रीण भेटली आहे. तुझं नाव काय ग सांग बरं. म्हणू. आणि शाळेत काय तुझं नाव? कळतच नाही मला. तुझं काय नाव? रुई पंचखाक. तुझी मैत्रीण आहे का? तुम्ही दोघी मैत्रिणी झाल्या? आणि तू तिला काय म्हणती मग? न्यारी काय का ती? का म्हणू आहे? मग खेळा दोघी. हा. आणि तुम्ही जेवण कधी करणार आहे दोघी जणी? चला जेवायला, मी तुम्हाला जेवायला देते. आम्ही पण जेवतोय आता थोडं. नाही बाळा, आता जेवून घे ना. चल बाळा म्हणू, चल आपण जेवण करू. चला. हो, आता या दोघी जेवायला येत आहे. हात धुवून घ्या हा दोघी जणी. कुठे हात धुत्या? आणि व्यवस्थित दोघी पण हात धुवा आणि या जेवायला, मी तुम्हाला जेवायला देते. तर आता आम्ही वावरात निघालो आहे. तर भेंडी तोडती वावरात बहीण आणि भाऊ. तर मग इथं आठवडे बाजार असतो, तर त्यासाठी भेंडी तोडते विकण्यासाठी. तर आम्ही पण चाललो भेंडी बघायला. चला तुम्ही पण. आणि पोरी बघा, रुई आणि तिची मैत्रीण. रुईला काय दिसलं? घोडा. घोडा घोडा दिसला बरं का. पेटूबाईच्या मंदिरात आलोय. तर मम्मी त्यांच्या बांधावरती हे मंदिर आहे. तर मग आल्यावर इकडे दर्शनाला यावं लागतं. तर मग आलो आम्ही. आता इथं दर्शन घेतो आणि मग आधी वावरात जातो. चप्पल काढ म्हणून. ये इकडे पुढं, मी चप्पल काढी दे चप्पल. मी ये वरती. डोकं टेकून बापा कर. पिलू डोकं टेकून. गवर तोडती का आता? गवर आली का? पुढं मोठं झाड आहे. जरा गाठक मस्त अशी गावरान गवार आहे. तर गवार लावलेली आहे. हे गिन्नी गवतच आहे ना. गिन्नी गवतामध्ये गावरान गवार लावलेली आहे. तर मग आठवड्या बाजारामध्ये ही बरंच 20-30 रुपये पावशाने विकली जात असेल ना. 25 रुपये पावशाने इथं विकली जाते. आणि भेंडी तोडली पूर्ण. भेंडी तोडून झाली. तर भेंडी पण 10-15 रुपये पावशाने विकल्या जाते. तर भेंडीची टेस्ट वेगळीच आहे, छान लागते. कारण आम्ही बरंच वेळा करून खाल्ली त्यामुळं. आणि आता ही गवार तोडती आहे. त्यात थोडी तिला मदत करू लागते. बारीक झाड आहे. त्याला मध्ये पाण्यात कष्ट बसलं. काय करताय? वरच्या शेंगा तोडतोय. बघू शकता गावरान गवारीचं झाड आहे. तर ते शेंगा तोडताय. तर रुईला खोकला येतोय. तर इथं मी कारल्याचा रस काढते रुईसाठी. कारण तिला ना कप झालाय. मग कारल्याने कप तिचा पडून जातोय. त्यामुळे कारल्याचा रस काढून देते तिला. हे बघू शकता कारल्याचे तुकडे करून असं कुटून घेतलं आणि कापडात टाकून घालून घेणार आहे. आणि इकडे हे भेंड्या नीट करताय, ज्या भेंड्या तोडून आणल्या त्या. कारण इथं बाजार आहे आज संध्याकाळी. तर मग बाजारामध्ये विकण्यासाठी हे नीट करताय. बघू शकता तुम्ही. चांगल्या काढतायत विकण्यासाठी. आणि बाकीच्या ज्या खराब आहे त्या काढून ठेवत्या. आणि इथे मी हा रस तयार करते. रुई रस घेणार ना कारल्याचा? आता रुईला रस घेण्यासाठी लय पाया पडावं लागल रुईच्या. कारण तिला आवडतच नाही. का बरं नाही आवडत? कडू लागतो त्यामुळे ती पेत नाही. पण कारल्याने ना तिचा खोकला लवकर कमी होतोय. त्यामुळे मग दुसरे केमिकलचे औषधं देण्यापेक्षा हे आपले गावरान उपाय केलेले चांगले. त्यामुळे मग मी आता हे देते तिला. आता कारल्याचा रस काढलाय हे बघू शकता तुम्ही. आणि आता आम्ही हा रुईला देते कारण तिचा खोकला कमी होतो. घे लवकर. चल घे लवकर. घे पटकन. कसं लागलं रे? मस्त लागलं. बघू शकता तुम्ही कसं लागलं. पण तिला आता मी जवळजवळ 3-4 दिवसापासून देते ना. आता ते तोंडाला आता थोडं कमी होते. पहिलं तर पेतच नव्हते, आता तर थोडीशी प्यायला लागली. कसं लागलं? हा आहे गावच्या बाजाराचा तिथला व्हिडिओ. तर गावचं जे मोठं हनुमानाचं मंदिर आहे
तिथंच हा बाजार भरतो. तर बघू शकता तुम्ही. आणि हे पेरू आहे हे आम्हाला घरी खाण्यासाठी घेत आहे, कारण पेरू आवडतात त्यामुळं मग ते घेतले. आणि आज संध्याकाळी बेत आहे मटणाचा. तर इथं लावलं आहे मटणाचं कुकर. मटण आणून ते शिजत घातलं. शिजल्यानंतर मी इकडं रुईसाठी ते सूप असतं ते काढते, कारण ती काय बाकी काही खात नाही. तर मग मी तिला सूप देते आहे. आणि तिला प्यायचं नाही, ती नाहीच म्हणत होती, पण मी तिला इथं बळच प्यायला बसवलं. कारण कसं थोडंसं खाल्लं तर बरं असतं पोरांनी, त्यामुळे तिला म्हटलं खाय. तर मग थोडंसं नादी लावून हे करून तिला खाऊ घालते. इथं बहीण करते भाकरी, कारण मटणाची भाजी म्हटल्यावर काळी भाजी म्हटल्यावर भाकरीच लागतात. आणि मी रुईला ते सूप पाजते. तर मी तिला पाजत होते तर ती म्हणत होती चांगलं नाही चांगलं. इथं आई देते भाजीला फोडणी, तर इकडे पप्पांची भाजी बनवून काढून घेतली, कारण त्यांची भाजी फिक्की असते जास्त. आणि ही आता बाकीच्यांची भाजीला फोडणी देते. तर हे सगळे खाता येत, फक्त मीच न खाणारी आहे. तर आता त्यांच्यासाठी भाजी बनवते. बघू शकता तुम्ही. कसं काळ्या भाजीला थोडंसं तेल जास्तच लागतं, तर मग ती इथं तेल टाकत होती. आणि जिरे मोहरी टाकून घेतले. त्यानंतर तिने खोबऱ्याचं फक्त बारीक केलेलं होतं ते टाकून घेतलं. ते खोबऱ्याचं पूर्ण बारीक वाटण परतून घेतलं चांगलं. आणि परतल्यानंतर त्यात मग तिने मसाला टाकला. मसाला टाकल्यानंतर तो मसाला पण परतून घेतला. मसाला चांगला तिने परतून घेतला. आणि तो परतल्यानंतर तिने मग चिकन टाकलं. बघू शकता ती चिकन टाकते. चिकन टाकल्यानंतर मग जेवढी पाहिजे तेवढी, म्हणजे रस्साची भाजी करायची होती, मग रस्सा टाकून घेतला. त्यात कोथिंबीर टाकली आणि भाजी व्यवस्थित उकडून दिली, म्हणजे भाजी व्यवस्थित तयार झाली. जेवणासाठी आहे चिकन, बाजरीची चुलीवरची भाकरी, भात आणि लिंबू. तर मग आता हे जेवण करताय. हे बघू शकता हा पण बसला. या दोन पोरी इकडे बसले. आता हे जेवण करून घेतील आणि मला पण जेवायला बसायचंय. तर आता हे सर जेवायला बसलेत हे दोघं जण. आणि इकडे या दोन पोरी पण जेवण करताय बघू शकता तुम्ही. आणि मला पण जेवायचं आहे, पण मला काहीतरी भाजी बनवायची आहे, तर मी बनवते भाजी, कारण मी काही नॉनव्हेज खात नाही. तर मग आता हे जेवण करताय आणि मी आता जेवण करून घेणार आहे. तर चला मग या नोटवर आजचा हा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला मग पुन्हा भेटू उद्याच्या नवीन आणि छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.